आजच्या प्रयोगाचे नाव आहे सूर्यघड्याळ म्हणजे सनडायल क्लॉक। सूर्यघड्याळ तयार करून सूर्याच्या स्थितीनुसार वेळ काय झाली आहे ते आपण कसे बघता येईल ते या प्रयोगाद्वारे शिकणार आहोत। नमस्कार, मी माय सायन्स लॅब तर्फे गौरी। जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व। तर सूर्याच्या हालचालीनुसार किंवा सूर्याची स्थिती त्यानुसार पडणारी सावली यामुळे आपण एक्झॅक्ट घडीमध्ये काय टाइम होत आहे ते या प्रयोगानुसार माहिती करू शकतो। चला तर बघूया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य। ते म्हणजे एक राउंड बेस शीट, एक पिलर शीट, मॅग्नेटिक कंपास, हाफ सर्कल शीट, परत सेम हाफ सर्कल शीट, त्यानंतर स्केल टेम्पलेट आणि टूथपिक। चला तर आता प्रयोगाला सुरुवात करूया। सर्वात आधी राउंड शेप शीट घ्यायची, त्यानंतर इथे पिलर अटॅच करायचा, त्यानंतर ही हाफ सर्कल शीट या प्रकारे इथे अटॅच करून घ्यायची आणि याला आपण ग्लू स्टिकने इथे स्टिक करून घेऊ। या प्रकारे त्यानंतर हा हाफ सर्कल शीट इथे अटॅच करायचा आणि हे स्केल टेम्पलेट याला अशी वरती अटॅच करायची असते, ते करून घेऊया। लास्ट मध्ये ही स्टिक इथे लावून घेतली, त्यानंतर हा कंपास इथे अटॅच करून घ्यायचा आहे। हा आपल्याला दिशा दर्शवण्यासाठी कामात येईल। तर अशा प्रकारे आपला सनडायल क्लॉक रेडी झालेला आहे। चला तर आता आपण बघूया ही सनडायल क्लॉक म्हणजे सूर्यघड्याळ कशी काम करते। तर मी हे तुम्हाला सूर्यप्रकाशात दाखवू नाही शकत, त्यामुळे मी ते टॉर्च यूज करणार आहे। सूर्य म्हणजे हा टॉर्च। तर सर्वात आधी सूर्य हा वरती आला आहे म्हणजे 12 वाजले आहे। ही जी सावली दिसते आहे 12 वर, ती म्हणजे सूर्याच्या सावलीमुळे पडणारी सावली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दिसू शकते की किती वाजलेले आहे घड्याळामध्ये। जसजसा आपण हा सूर्य खाली खाली जात आहे तसतसा वेळ याची बदलत जात आहे। म्हणजे जसं आता सूर्य मावळायला लागलेला आहे, तर त्यामुळे जसं आता बघू शकते इथे 3:30 वाजलेले, 4 वाजलेले, 5 वाजलेले आणि अशा प्रकारे 6 वाजलेले। आणि 6 वाजता सूर्य मावळला की अंधार होतो, त्यामुळे आपण तिथपर्यंतचा टाइम हा सूर्याच्या सावलीमुळे सांगू शकतो। तर यानुसार आपण घड्याळामध्ये किती वाजलेले आहे त्या या सनडायल क्लॉकच्या मदतीने आणि सूर्याच्या असणाऱ्या स्थितीनुसार सांगू शकतो। तर आता आपण यावरून काय शिकलोय ते बघूया। सूर्याच्या हालचालीमुळे आणि सूर्याच्या सावलीमुळे त्याला वापरून आपण टाइम कसा बदलतो आहे, म्हणजे आता घड्याळामध्ये काय टाइम होत आहे ते आपण यावरून शिकलोय। तर याचे उपयोग कुठे होतात ते बघूया। प्राचीन काळी नैसर्गिकरित्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहे ते याद्वारे आपण माहिती करून घेऊ शकत होतो। आधीच्या काळी घडी नसल्यामुळे आपण या सनडायल क्लॉकचा उपयोग करून टाइम माहित करून घेत होते। या प्रयोगासंदर्भात कुठलीही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता।